नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सध्या भरपूर मोठी ॲड हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट या डिपार्टमेंटची निघालेली आहे, न्यायालयाची निघालेली आहे. तर या ॲडमधील जे पदं आहेत तर त्यासाठी कशा पद्धतीने एक्झाम हे कंडक्ट केली जाणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चाचणी परीक्षेचं नाव लघुलेखक या पदासाठी, कनिष्ठ लिपिक या पदासाठी आणि शिपाई हमाल या पदासाठीची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. चाचणी परीक्षा होणार आहे. कनिष्ठ लिपिक यासाठी 40 गुण असतील. शिपाई हमाल यांच्यासाठी 30 गुणाची चाचणी परीक्षा घेतली जाईल. इंग्रजी लघुलेखन चाचणी लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी 20 मार्काची घेतली जाईल. कनिष्ठ लिपिक यांना ती लागू नाही आहे. शिपाई हमाल यांना ती लागू नाही आहे. मराठी लघुलेखन चाचणी लघुलेखक या पदासाठी 20 मार्काची असणार आहे. कनिष्ठ लिपिक यांच्यासाठी लागू नाही आहे. शिपाई हमाल यांच्यासाठी लागू नाही आहे. इंग्रजी टंकलेखन चाचणी लघुलेखक या पदासाठी ॲप्लिकेबल आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागू नाही आहे. शिपाई हमाल या पदासाठी लागू नाही आहे. तर लघुलेखक ही म्हणजे शॉर्ट हँड टायपिंग ज्यांचं झालेलं असेल तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यांना चाचणी परीक्षा द्यायची गरज नाही आहे. त्यांना फक्त त्यांचा स्पीड त्यांनी इंग्रजी मराठी टंकलेखनामध्ये दाखवला, शॉर्ट हँडमध्ये दाखवला तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. कनिष्ठ लिपिक या पदासाठी इंग्रजी टंकलेखनाची चाचणी फक्त कंडक्ट केली जाणार आहे आणि चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर मराठी टंकलेखनाची चाचणी लघुलेखक यांची होणार आहे. क्लर्क या पदासाठी 20 मार्काची होईल आणि शिपाई या पदासाठी ते लागू नाही आहे. स्वच्छता आणि चापलत्या चाचणी लघुलेखक या पदासाठी नाही आहे. क्लर्क या पदासाठी सुद्धा नाही आहे. फक्त शिपाई आणि हमाल या पदासाठी आहे. मुलाखत ही तिन्ही पदांसाठी 20-20 मार्काची असणार आहे. त्याचबरोबर लघुलेखक यांच्यासाठी 100 मार्काची, क्लर्क या पदासाठी 100 मार्काची आणि हमाल व या पदासाठी 50 मार्काची एक्झाम ही इथे कंडक्ट केली जाणार आहे. काही महत्त्वाचे स्टार्स आपण लक्षात घेऊयात. उच्च न्यायालयाने लघुलेखक श्रेणी 3 पदासाठी चाचणी परीक्षा घेण्याचा अधिकार कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाचणी परीक्षेप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार राखून ठेवलेला आहे. एक्झामचं स्वरूप आपण लक्षात घेऊयात. इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडींच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्यासाठी चाचणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जाईल. कनिष्ठ लिपिक 40 मार्कासाठी घेतले जाईल. 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी मराठी भाषेतील प्रश्न विचारले जातील. शिपाई आणि हमाल या पदासाठी 30 गुणाचे 30 बहुपर्यायी प्रश्न हे विचारले जाणार आहेत. कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाचणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाणार आहे. तर लघुलेखन श्रेणी 3 पदासाठी परीक्षेचं स्वरूप आपण लक्षात घेऊयात. लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी चाचणी परीक्षा घेण्यात आली नाही तर सर्व पात्र उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल. जर फॉर्म हे कमी आलेत तर कुठल्याही पद्धतीची लेखी परीक्षा कंडक्ट केली जाणार नाही. फॉर्म जर जास्त आलेत तर लेखी परीक्षा ही कनिष्ठ लिपिक या पदासाठी जी होईल त्याच पद्धतीने लघुलेखक या पदासाठी सुद्धा घेतली जाणार आहे. चाचणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ लिपिक पदासाठीची चाचणी परीक्षेप्रमाणे घेण्यात आल्यास काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 7 पट उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. एकास 7 अशा पद्धतीने लघुलेखन चाचणीसाठी बोलवण्यात येईल. म्हणजे 100 जागा असतील तर 700 विद्यार्थ्यांना इथे बोलवलं जाणार आहे एकास 7 या गुणोत्तराप्रमाणे आणि खालील पद्धतीने त्यांची ही लघुलेखनाची चाचणी घेतली जाईल. इंग्रजी भाषेचं श्रुत लेखनाचा कालावधी 6 मिनिटाचा असेल. श्रुत लेखनाची गती ही 100ची असेल. एकूण शब्द 600 असतील आणि प्रतिलेखन वेळ हा 40 मिनिटे दिला जाईल.
त्याचबरोबर मराठी भाषेसाठी श्रुत लेखनाचा कालावधी 8 मिनिट असेल. श्रुत लेखनाची गती ही 80 शब्द प्रति मिनिट असेल. एकूण शब्द 740 आणि प्रतिलेखन वेळ हे 45 मिनटं इथे दिले जाणार आहेत. लघुलेखन चाचणीचा किमान गुण प्राप्त केल्यानंतर उमेदवारांना संगणक 10 मिनिटात 30 गती प्रति मिनिट टंकलिखित करावयाचे 30 शब्दांच्या 20 गुणांच्या मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे. ज्या उमेदवारांना मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांनाच इंग्रजी टंकलेखन चाचणीच बसण्यास मिळणार आहे. इंग्रजी टंकलेखनाची चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल. ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटाच्या आत गतीत 40 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करायचे आहेत. त्याचबरोबर जे उमेदवार इंग्रजी टंकलेखनामध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल. सो एक एक्झाम तुम्ही क्रॅक करतात तेव्हाच तुम्हाला पुढची एक्झाम ही क्रॅक केली जाणार आहे. इंटरव्ह्यूसाठी एकास 3 या पद्धतीने विद्यार्थी बोलवले जातील. ज्या पद्धतीने 100 जागा असतील तर 300 विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचं स्वरूप हे खालीलप्रमाणे असणार आहे. त्यांनाही 10 मिनिटाचा गती 30 शब्द टंकलिखित 300 शब्द त्यांना 20 गुणांसाठी टाईप करायचे आहेत 10 मिनिटामध्ये. एका 7 पद्धतीने पुढच्या चाचणीसाठी बोलवलं जाईल. मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखनासाठी ॲप्लिकेबल असतील. इंग्रजी टंकलेखनामध्ये 20 गुणांची असलेले ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल ते उमेदवारांना 10 मिनिटाच्या आत 40 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करायचे आहेत. आणि त्याच विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलवलं जाईल एकास 3 या पद्धतीने. शिपाई आणि हमाल पदासाठी परीक्षेचं स्वरूप. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापलत्या चाचणीसाठी बोलवले जाईल. एका 7 गुणोत्तराप्रमाणे राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या इतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा उमेदवारांना स्वच्छता आणि चापलत्या चाचणीसाठी बोलवले जाईल. जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाणार आहे. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचनाफलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना एकास 3 पद्धतीने इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष असणार आहेत. लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता चापलत्या चाचणी, मुलाखतीचे सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गीय उमेदवारांना 5% गुणांची सूट दिली जाईल. सो 35% मार्क्स तुम्ही प्रत्येक एक्झाममध्ये मिळवले तरच पुढच्या एक्झामसाठी तुम्ही ॲप्लिकेबल असणार आहात. सो असेच महत्त्वाचे आणि अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.